गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गुरु साक्षात परब्रह्म ही संकल्पना पाहतो आहोत. हे गुरु म्हणजे आपलं जीवन घडवणारी व्यक्ती, ते तत्व आपल्याला लाभतं आणि हळूहळू आपल्या जीवनामध्ये अंतर्बाह्य असं परिवर्तन घडून येतं. हा जो काही गुरूंच्या सोबत होणारा आपला प्रवास असतो, अंतर्प्रवास, तो अत्यंत सुखद स्वरूपाचा असतो. अर्थात गुरु अनेक वेळेला आपली परीक्षा पाहतात. तो परीक्षेचा काळ, कुठलाही परीक्षा म्हटली की ती अवघडच असते, कठीण काळ आपल्याला वाटतो. पण गुरु आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करत आपली एक विशिष्ट मानसिक अवस्था घडवत असतात. जसं कुंभार असतो, तो मातीपासून त्या चाकावरती सुबक असं मडकं तयार करतो. ते मडकं तयार झालं की ते थापटणीने थापटतो, त्याला योग्य असा आकार देतो. आकार देऊन झाला की ते मडकं पूर्ण झालं असं होत नाही, त्याला तो चांगलं आतून बाहेरून भाजून काढतो. ते पक्कं भाजलं की मग ते उपयोगात आणलं जातं. हे जसं आहे तसंच सद्गुरू देखील जो कोणी त्यांच्या सानिध्यात आत्मज्ञान मिळवण्याकरता येतो, आत्म्याची जाणीव करून घेण्याकरता येतो, त्याला याच पद्धतीने घडवत असतात आणि नंतर त्याला भाजूनही काढतात. अर्थात हे जे भाजणं असतं हे जाणीवेच्या पातळीवर असतं. म्हणून हा जो काही आपला प्रवास असतो आपल्या अंतर्यामी होणारा, तो आपल्याला सर्वांगाने संपन्न करत जात असतो. मग हा प्रवास करायचा की नाही हे आपण ठरवायचं, कारण पुन्हा अशी संधी आपल्याला केव्हा मिळेल हे सांगता येत नाही. आपण काल बघितलं की आपल्याला गुरूंची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर आधी आपली धारणा व्यवस्थित असायला हवी. सातत्याने आपण ग्रंथांचा अभ्यास करून, त्याचं चिंतन करून आपल्या संपर्कामध्ये येणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत किंवा आपण ज्या लोकांच्या संपर्कात जातो की जे स्वतःला गुरु म्हणवून घेतात किंवा लोक त्यांना गुरु समजतात, त्यांचं योग्य परीक्षण हे आपल्याला करता येतं. हळूहळू अभ्यासाने, श्रद्धेने आणि आपण जी काही साधना करतो त्याच्यामुळे आपली अंतर्दृष्टी जी आहे ती सशक्त व्हायला लागते आणि मग खऱ्या गुरूंना ओळखण्याची पात्रता आपल्या अंगी येत जाते. आता खरे गुरु कसे असतात तर गुरूंची जी लक्षणं आहेत ती आपण नंतर विषयाच्या ओघामध्ये पाहणार आहोत, त्याचा विस्तार नंतर आपण करणार आहोत. खरे गुरु कसे असतात तर आत्मिक विकासामध्ये ज्या गुरूंचं आपल्याला खऱ्या अर्थाने सहाय्य होतं त्यांची चेतना ही पूर्णपणे विकसित झालेली असते. म्हणजे काय तर आपला जो चेतनेचा स्तर असतो तो विकसित झालेला नसतो. आपली चेतना केवळ बाह्यांगाने विकसित झालेली असते. आत्मिक किंवा अंतर्यामी जे काही आपलं विश्व आहे, जे अत्यंत सूक्ष्म आहे, ते जाणून घेण्याची चेतना आपल्यामध्ये नसते, क्षमता आपल्यामध्ये नसते, धारणा आपल्यामध्ये नसते. आणि गुरूंमध्ये ही जी आत्मिक चेतना आहे ही पूर्णपणे विकसित झालेली असते. म्हणून गुरूंची जी मनोधारणा असते ती आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाची जी मनोधारणा असते याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर असतं. हे आपल्या लक्षात हळूहळू यायला लागतं. जर तसं नसेल, गुरु जर शिष्याप्रमाणेच त्यांची चेतना जर विकसित झालेली नसेल आणि केवळ बाह्योपचाराने जर ते मी
महान आहे, मी ज्ञानी आहे किंवा मी सगळ्यांचा उद्धारकर्ता आहे, मी ते आत्मज्ञानापर्यंत सगळ्यांना घेऊन जाऊ इच्छितो, कुंडलिनी जागृत करून देऊ शकतो, असा भाव मनामध्ये ठेवून जर वागत असतील आणि त्यांच्या चेतनेचा विकास पूर्णपणे झालेला नसेल, तर मात्र शिष्याचा ज्या वेळेला प्रवास सुरू होतो आणि त्या प्रवासामध्ये अंतरप्रवासामध्ये जे काही अडथळे येतात त्याच्यामध्ये ते गुरु योग्य मार्गदर्शन करू शकत नाहीत. हा एक भाग. आणि दुसरा भाग असा आहे की सांसारिक इच्छा, लोभ, भ्रम हे जे काही शिष्याच्या मनामध्ये असतात त्यांनाही हे असे गुरु दूर करू शकत नाही. गुरूंची चेतना जी विकसित झालेली असते त्या चेतनेमुळे गुरु आपल्या शिष्यावरती योग्य ते संस्कार करून त्याची मानसिकता बदलत असतात, त्याच्यामध्ये हळूहळू परिवर्तन करून आणतात. आपल्याला जर आपण अवांतर वाचन करत असू किंवा संत साहित्याचं वाचन करत असू तर आपल्याला ही गोष्ट वारंवार पाहायला मिळते की काही गुरुपदावर असणाऱ्या व्यक्ती अशा असतात की त्यांच्याजवळ नुसतं जाऊन बसलं तरी आपलं मन शांत होतं, मनाची अस्वस्थता, अस्थिरता कमी होते. त्याचबरोबर जे काही आपल्याला संसारामधून हवं असतं, ती जी हवं असते ती देखील त्या ठिकाणी येऊन शमते, नाहीशी होते. आणि एक चैतन्यमय, एक उल्हासित असं वातावरण आपल्याला त्यांच्या सानिध्यामध्ये अनुभवायला येतं. काही काल म्हणजे 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष जर आपण त्यांच्या सानिध्यामध्ये येत गेलो तर आपल्यामध्ये देखील आपल्याला परिवर्तन झालेलं पाहायला मिळतं, अनुभवायला येतं. आपली विचार करण्याची पद्धत असेल, आपली मानसिकता असेल, आपल्यामध्ये कामक्रोधादी जे विकार आहेत, दोष आहेत, त्याचं संतुलन करणं, याच्यामध्ये होणारे बदल हेही आपल्याला निश्चितपणाने अनुभवायला येतात. आपला जो ओढा असतो उपभोगाकडे तोही कमी झाल्याचं आपल्याला जाणवायला लागतं. हे संकेत आहेत. कशाचे? तर त्या सद्गुरूंच्या ठिकाणी असणारं जे विकसित असं चेतनामय त्यांचं विश्व हे आपल्याला अनुभवायला येतं या गोष्टींमधून. याच्यावरूनच आपल्याला कळतं की ती व्यक्ती पूर्णपणे सच्चिदानंद तत्वामध्ये, आत्मतत्वामध्ये लीन असते. ती आपल्यासाठी म्हणजे आपल्यासारख्या संसारी जीवांच्या कल्याणासाठी, त्यांना ज्ञान देण्यासाठी, त्यांना आत्मिक शांतता, आत्मिक समाधान मिळवून देण्याकरता म्हणून तेवढ्यापुरतं या विश्वाशी ते संबंधित असतात. नाही तर पूर्ण वेळ ते त्या आत्मस्वरूपामध्ये तल्लीन असतात. आता मग गुरूंची जी चेतना आपण पाहतो ती त्या चेतनेच्या स्तराचा निर्णय आपण कसा करावा असाही प्रश्न काही वेळेला आपल्या मनामध्ये निर्माण होतो. त्यावेळेला विकसित चेतनायुक्त जे गुरु असतात त्यांचा व्यवहार आणि ते जे काही बोलतात म्हणजे वाणी यांच्यामध्ये आपल्याला कधीही विरोधाभास जाणवत नाही. म्हणजे त्यांची करणी आणि कथनी ही एकच असते. ते जसं बोलतात तसं वागतात आणि जसं वागतात तसं बोलतात. ही गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर ते जे काही कर्मकांड आहे, कपट आहे, लोकांना भुलवणं आहे किंवा लोकांच्या भावनेचा गैरफायदा घेणं आहे, याच्यापासून ही लोक दूर असतात. लक्षात येत आहे की त्यांची वाणी शुद्ध असते,
त्यांची वाणी जी आहे ती फार बडबड करत नाही, अगदी सीमित बोलतात, पण जे बोलतात ते अत्यंत प्रभावी असतं आणि त्याचा कार्यकारण संबंध जो आहे तो घडणाऱ्या गोष्टींशी असतो. त्यांचं व्यक्तिमत्व अत्यंत सखोल आणि परिलक्षित असतं. त्यांच्यामध्ये कधीही अनिश्चितता किंवा चंचलता आपल्याला जाणवत नाही. पूर्णपणे निश्चित आणि स्थिर असं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. निरंतर स्थिरता आणि शांतता आपल्याला त्यांच्या ठिकाणी अनुभवायला येते. त्या सत्तत्वाशी कायम त्यांचं आंतरिक अनुसंधान जोडलेलं असतं आणि म्हणून असे जे लोक असतात, असे जे गुरु असतात, यांच्याकडे लोक ओढले जातात. जसं आपण पाहतो की मधमाशा, त्यांचं जे पोळं असतं त्या पोळ्याकडे मधमाशा या आकर्षित होतात, तिथे जाऊन चिकटतात त्या. तसं आहे की जी व्यक्ती आत्मस्वरूपामध्ये कायम तल्लीन असते, सच्चिदानंदाचं अनुसंधान तिचं कायम चालू असतं, तिच्या न कळत तिच्याकडे अनेक लोक आपोआप ओढले जातात. त्यांना कुठलंही विशिष्ट असं कर्मकांड कोणाला करून दाखवायची गरज पडत नाही. आपल्या तोंडाने मी गुरुदेव आहे, मी सद्गुरू आहे, मला अमके प्रसन्न आहेत, मला तमके साध्य झालेले आहेत, मी अमक्याचा असा अनुभव घेतला आहे, मी तमक्याची तशी कुंडलिनी जागृत करून दिलेली आहे, अशी जाहिरातबाजी त्यांना करावी लागत नाही. जसं कमळ आहे, पाण्यामध्ये कमळ उमललं की त्याच्या सुगंधाने त्या ठिकाणी भोवरे आपोआप लांबून लांबून येऊन तिथे आकर्षित होतात आणि तिथेच ते स्थिर होतात. तसं या लोकांचं शुद्ध आचरण, शुद्ध विचार, अत्यंत प्रफुल्लित प्रसन्न अशी त्यांची मधुर वाणी, की त्या वाणीमध्ये कपट नाही, त्या वाणीमध्ये कुठलेही विकार नाहीत. बघा, आपली वाणी जी असते ती वेगवेगळ्या विकारांनी लिप्त झालेली असते आणि म्हणून आपल्या वाणीचा प्रभाव पडत नाही. आपली वाणी अगदी शुद्ध सात्विक ही कधीच नसते, ती बरबटलेली असते वेगवेगळ्या विषयांनी आणि विकारांनी. कधी ती कामाने, कधी क्रोधाने, कधी द्वेषाने कायम लिप्त असते आणि म्हणून या दोषांनी युक्त असणारी वाणी प्रभाव पाडत नाही. पण सच्चिदानंद तत्वाचा कायम अनुभव घेणारे, त्याच्यामध्ये तल्लीन असणारे जे सद्गुरू असतात, त्यांची वाणी मात्र अत्यंत मधुर असते, गोड असते आणि परिणामकारक असते. ही लक्षणं जी आहेत ती आपल्याला त्यांना ओळखायला पुरेशी असतात. या गोष्टींचा थोडासा जर आपण विचार केला तर आपल्याला खऱ्या गुरूंची प्राप्ती सहजतेने शक्य होते. जसं मी म्हटलं की अशा व्यक्तींच्या जवळ आपण गेलो की त्यांच्याशी एक स्नेहाचं नातं निर्माण होतं, त्यांच्याविषयी विश्वास वाटायला लागतो आणि हळूहळू त्या विश्वासाचं रूपांतर श्रद्धेमध्ये व्हायला लागतं, की खरंच आपला विश्वास बसायला लागतो. म्हणून गुरु करण्याकरता आपण कधीही घाई करू नये. या गुरूंच्या सानिध्यात गेल्यानंतर साधकाला आपल्यामध्ये परिवर्तन होताना जाणवायला लागतं. आपलं मन जे कायम चिंतेने ग्रासलेलं असतं, चिंताक्रांत असतं, तो चिंतामुक्त व्हायला लागतो. मन शांत व्हायला लागतं, मन स्थिर व्हायला लागतं आणि त्यावेळेला ती व्यक्ती आपले गुरु आहेत असं आपलं मन आपल्याला सांगायला लागतं. बघा, केवळ बाह्य उपचार बघून, बाह्य कर्मकांड बघून, बाह्य शरीराची आकर्षकता किंवा वाणीची आकर्षणता हे बघून आपण गुरु करायचे की त्यांना आंतरिक दृष्टीने जाणायचं, त्यांच्या क्रिया कशा आहेत, विचार कसे आहेत, ते सगळ्यांशी कसे वागतात. खरे गुरु जे असतात
ते आपल्यामध्ये आणि आपल्या शिष्यांमध्ये अंतर मानत नाही. आपल्याला वेगळी ट्रीटमेंट आणि आपल्या शिष्यांना वेगळी ट्रीटमेंट त्यांना मान्य होत नाही. त्यांच्या दृष्टीने जे शिष्य आहेत ते शिष्यसुद्धा गुरुच असतात. प्रत्येक व्यक्ती जी त्यांच्या सान्निध्यात येते ती प्रत्यक्ष परमात्माच आहे अशा दृष्टीने ते पाहत असतात. आणि म्हणून त्यांच्यामध्ये हा भेदभाव आपल्याला पाहायला मिळत नाही. तर अशा पद्धतीने आपण गुरु करण्याआधी गुरूंना समजून घ्यायला हवं. म्हणून जर असं आपण वागलो तर आपली फसवणूक होत नाही, आपल्या पदरी निराशा पडत नाही. केवळ बाहेरचा डामडौल पाहण्यापेक्षा माणसाने कायम आपल्या बुद्धीचा, विवेकाचा विचार करून आपल्या आधी होऊन गेलेल्या लोकांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे ग्रंथांच्या माध्यमातून त्याचं चिंतन करून या गोष्टी तपासून घ्याव्यात, ताडून पाहाव्यात आणि मगच निर्णय करावा. कारण ज्या वेळेला आपण गुरु करतो ते गुरु आपल्या संपूर्ण जीवनाचा उद्धार करणारे असतात, नाही का. जर एखादी व्यक्ती एखाद्या विषयामध्ये पारंगत असेल तरच ती आपल्याला त्या विषयाचं सर्वांगाने आणि सखोल ज्ञान देऊ शकते. जर ती व्यक्ती त्या विषयाचं केवळ वरवर ज्ञान त्या व्यक्तीला असेल आणि आपण जर तिच्याकडनं सखोल आणि सर्वांगीण ज्ञानाची अपेक्षा करत असो तर ते आपल्याला साध्य होत नाही. व्यवहारामध्ये सुद्धा आपण असंच वागत असतं. कोणावरही विश्वास ठेवून कुठलेही व्यवहार आपण जर केले तर आपली फसवणूक ही होणारच. कुठलाही व्यवहार करत असताना आपण सर्वांगाने विचार करतो. तसं हे जे काही आपलं आंतरिक विश्व आपल्याला समजून घ्यायचं आहे, आत्मज्ञान मिळवायचं आहे, त्या सच्चिदानंदाची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्याच्याकरता देखील आपल्याला आपला विवेक कायम जागृत ठेवावा लागतो. नाही तर फसवणूक झाल्यानंतर इतरांना दोष देण्यात अर्थ राहत नाही. अशा गोष्टी आपण आजूबाजूला घडताना निश्चितपणाने पाहतो. आपल्या अज्ञानाचा फायदा घेऊन किंवा आपली जी भोळी श्रद्धा आहे, भोळा भाव आहे तो पाहून लोक फसवतात. आणि फसवणारे तर असतातच असतात, पण फसणारेही असतात. आज आपण म्हणतो की आपण अत्यंत विकसित आहोत, सुशिक्षित आहोत, सगळ्या विश्वाचं ज्ञान आपण कुठे बसल्या ग्रहण करू शकतो, धारण करू शकतो. हे जर असेल तर या काळामध्ये आपली फसवणूक देखील कमी व्हायला हवी. पण तसं होताना दिसतं का? दिसत नाही. कारण अजूनही आपली मानसिकता अशी आहे की 10 लोक एका ठिकाणी गेले की आपण त्यांच्या मागोमाग डोळ्यावरती पट्टी बांधून आपली बुद्धी जी आहे ती खुंटीला टांगून निघून जातो. आणि मग फसवले गेल्यानंतर त्या विषयाचा आपला विश्वास उरतो. परत आपण त्या मार्गाला जायला नको. ह्या गोष्टी आपल्या आवाक्यातल्या नाहीत असं समजून जो आंतरिक विकास आपल्याला साधायचा आहे, जे अंतर्विश्व आपल्याला अनुभवायचं आहे, ते दार आपण बंद करून टाकतो. आजूबाजूला अशा लोकांची संख्या ही जास्त आहे. आणखीन एक भाग छोटासा याच्यातला आहे की लोक आध्यात्मिक आणि धार्मिक हे जे 2 वेगळे भाग आहेत ते एकत्र करतात. धार्मिक गोष्टी ज्या आपण करतो, पूजापाठ असेल किंवा पारायण असेल किंवा जे काही सत्कर्म आपण करतो ते, आणि आध्यात्मिकता हे दोन्ही एकत्र करतात. हे दोन्ही एकच आहे असंही काही लोकांना वाटतं. खरं तर हे दोन्ही गोष्टी पूर्णतः वेगळ्या आहेत. धार्मिकता म्हणजे काय तर आपल्या धर्माप्रमाणे आपली सात्विक वृत्ती वाढवण्याकरता, आपल्यातले दोष कमी करण्याकरता, आपलं आचरण जास्तीत जास्त शुद्ध होण्याकरता, म्हणून ज्या काही गोष्टी
करायला सांगितल्या जातात त्या करणं म्हणजे धार्मिकता. की जसं आपण पाहतो आपल्याकडे वेगवेगळे सण आहेत, उत्सव आहेत, देवतांच्या जन्मदिन जयंती आपण साजरी करतो, प्रकटोत्सव आपण करतो. त्या माध्यमातून काय होतं तर ती जी चित्तशक्ती आहे तिच्या सान्निध्यामध्ये आपण काही काळ राहतो. आपलं मन तिच्या ठिकाणी रमवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी वेगवेगळे उपचार आपल्याकडे सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे आपला आध्यात्मिक विकास, आत्मिक विकास, आत्मिक ज्ञान आपल्याला मिळेल का तर मिळत नाही. त्याच्याकरता आपल्याला स्वतंत्र साधना करावी लागते आणि ती साधना आपल्याला सद्गुरूंच्या प्राप्तीनंतर मिळते. ते जी काही साधना सांगतील ती साधना जितक्या निष्ठेने आपण करू तितकी ती फलद्रूप होत जाते. आपण आपलं डोकं लावून अनेक साधना आजूबाजूला शिकवल्या जातात, सांगितल्या जातात, त्या एकत्रित करून गुरूंनी सांगितलेली साधना त्याच्यामध्ये घालून किंवा गुरूंनी ही बाजू सोडली आहे, बहुतेक त्यांच्याकडनं हे राहून गेलं आहे किंवा आपण हे पण करू मग याचाही फायदा आपल्याला होईल, तीही साधना घेऊ त्याचाही फायदा होईल, असं सगळं आपण आपल्या डोक्याने जर करायला लागलो तर ते योग्य होत नाही. गुरु जी साधना देतील ती आपल्यासाठी आपल्या हिताची म्हणून असते आणि तीच साधना अत्यंत निष्ठेने आपण करायची असते. म्हणून ज्यांना कोणाला आपल्याला आत्मविकास साधायचा असेल त्यांना पहिल्यांदा गुरूंची प्राप्ती करून घ्यावी लागते. गुरूंची प्राप्ती करून घेण्याकरता गुरु कसे असावेत, गुरु कसे ओळखावेत, ते आपले गुरुच आहेत हे आधी निश्चित करावं लागतं. त्याच्यासाठी थोडा अभ्यास करावा लागतो, आपल्याला कष्ट घ्यावे लागतात. या मार्गामध्ये कष्टाशिवाय आपल्याला पर्याय नाही. कुठलीही गोष्ट सहजतेने गुरूंनी डोक्यावर हात ठेवला की लगेच आपण स्वयंपूर्ण झालो, स्वयंभू झालो असं होत नाही. याच्यामध्ये आपल्याला जेवढ्या संसारात आपण कष्ट घेतो संसार चालवण्याकरता तेवढेच त्याच्यापेक्षा जास्त कष्ट याही मार्गात घ्यावे लागतात. म्हणून ज्यांची कष्ट घेण्याची तयारी आहे, एकाच गुरूंच्या ठिकाणी एकनिष्ठ राहून पूर्ण श्रद्धेने ते सांगतील त्या पद्धतीने आचरण, ते सांगतील त्या पद्धतीने विचार, ते सांगतील त्या पद्धतीने कृती करण्याची जर आपली पूर्णपणे मनाची तयारी असेल तरच आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळतं, आपली वाटचाल उत्तम पद्धतीने होते. आणि ती जर आपली तयारी नसेल, जाता जाता सहज आपल्याला टाईमपास म्हणून किंवा आता संसार चालू आहे त्याच्याबरोबर हे पण करून बघूया असं म्हणून जर आपण त्या मार्गामध्ये गेलो तर त्यामध्ये आपल्या हाती काहीही लागत नाही. हे आपण आधी लक्षात घ्यायला हवं. म्हणून गुरूंची आवश्यकता ही ज्यांना कोणाला आपला आत्मिक विकास करून घ्यायचा आहे त्यांना आहे. गुरूंची प्राप्ती हाही महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये असतो. आणि आपली भूमिका, साधकाची भूमिका ही तर सगळ्यात महत्त्वाची आहेच आहे. ही साधकाची भूमिका आपण सुरुवातीपासूनच नीट ठेवली पाहिजे. त्याच्यामध्ये जर आपण गडबड केली, कंटाळा केला, आळस केला तर पुढची वाटचाल आपली होऊ शकत नाही. म्हणून या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला हवं. त्यानंतर आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये आहे ती म्हणजे आपला संपूर्ण आत्मिक विकास कुठल्या कुठल्या टप्प्यांनी होणार आहे हे साधकाला माहिती नसतं, हे गुरूंना माहिती असतं. त्यामुळे कुठल्या टप्प्यावर कशा पद्धतीने साधनेमध्ये काय काय सूक्ष्म बदल करायचे हे ते सांगत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक आपलं व्यक्तिमत्व तयार झालेलं असतं, एक आपली मानसिकता तयार झालेली असते, आपली स्वतःची आपण आपल्या मनामध्ये एक प्रतिमा तयार केलेली असते.
ती प्रतिमा आपल्याला ज्यावेळेला आपण गुरु करतो त्यावेळेला सोडावी लागते. त्या प्रतिमेमध्ये पूर्णपणे अहंभाव भरलेला असतो. मी असं आहे, मी तसं आहे, मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, मला ते चालत नाही, मी असं वागत नाही, मला असं आवडतं, मला तसंच करायला आवडतं. हा जो मी आणि मला हा जो भाग आहे हा साधना स्वीकारताना सोडावा लागतो. आणि जर तो आपण सहजासहजी सोडला नाही तर गुरु त्यांच्या पद्धतीने तो सोडवून घेतात. मग त्याच्याकरता त्यांचं वागणं जे असतं ते काही वेळेला तऱ्हेवाईक वाटायला लागतं. त्यांचं बोलणं आपल्याला अपमानकारक वाटायला लागतं. कधी प्रेमाने बोलतील तर कधी एकदम तुसड्यासारखं वागतील, कधी एकदम खूप काळजी दाखवतील तर मला अजिबात कोणाची काळजी नाही असंही दाखवतील. काही वेळेला प्रेमाने घासही भरवतील तर काही वेळेला 2 फटकेही ठेवून देतील. असं त्यांचं वागणं असतं. ते वागणं ते तऱ्हेवाईक आहेत म्हणून नसतं, तर ते वागणं त्या शिष्याला, साधकाला घडवण्याकरता असतं, त्याच्यामधले दोष काढण्याकरता असतं. याचा अर्थ सगळेच गुरु अशा पद्धतीने वागतात असा अर्थ घ्यायचा नसतो. साधकाची धारणा कशी आहे, साधकाची मानसिकता कशी आहे, साधकाची निष्ठा किती आहे, साधकाचा आचार कसा आहे, त्याच्यावरून गुरु या गोष्टी ठरवत असतात. याचे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. अगदी समर्थ रामदास स्वामी यांनी त्यांचे शिष्य कल्याण असतील किंवा समर्थ रामदास स्वामींबरोबर अनेक शिष्य असायचे. मग त्यातल्या शिष्यांची आपल्यावरती खरंच किती निष्ठा आहे हे बघण्याकरता वेगवेगळे प्रसंग त्यांनी घडवून आणलेले त्यांच्या चरित्रात आपण वाचतो. मग त्या प्रसंगांमध्ये निष्ठा महत्त्वाची आहे की आपलं ममत्व महत्त्वाचं आहे स्वतःविषयीचं हे सिद्ध होत जातं. जसं तो कुंभार मडकं ज्या वेळेला भाजायला ठेवतो त्यावेळेला त्याला जो अग्नी दिला जातो त्याची भट्टी लावली जाते आणि त्या भट्टीमध्ये जो लाकडं टाकून तो अग्नी तयार करतो तो किती प्रमाणामध्ये ठेवायचा हे तो ठरवतो. आणि तो त्याच्या अनुभवावरनं ठरवतो की केव्हा किती अग्नी असला पाहिजे, किती प्रमाणात ते कशा पद्धतीने भाजेल. हे जसं असतं तसं गुरूंचंही असतं. ते ठरवतात की हा शिष्य कसा आहे, याचं व्यक्तिमत्व कसं आहे, याची मानसिकता कशी आहे, याचे विचार कसे आहेत, हा कसं आपल्याकडे पाहतो, कसं साधनेकडे पाहतो आणि ज्या शेवटच्या अवस्थेपर्यंत सिद्धावस्थेपर्यंत त्याला जायचं आहे त्याच्याविषयीचा त्याचा विचार काय आहे हे सगळं बघून त्या पद्धतीने ते वागत असतात. आणि त्याकरता आपल्याला सिद्ध राहावं लागतं. याच्यामध्ये परीक्षा या होतातच होतात. त्या परीक्षेमध्ये जो पास होतो तो पुढे पुढे सरकतो. जो नापास होतो, जो गुरूंमध्ये दोष पाहायला लागतो किंवा ते माझ्याशी असं वागतात, आमच्याशी तसं वागतात किंवा त्यांना फारसं काही कळत नाही, मलाच काय ते कळतं किंवा माझ्याविषयी त्यांच्या मनात काही गैरसमज आहेत, अशा जे काही भ्रम शिष्याच्या मनामध्ये निर्माण होत असतील किंवा तो त्यांना धरून बसणार असेल तर मात्र प्रगती होत नाही. म्हणून ज्यांना शिष्यत्व निभावायचं आहे, ज्यांना आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे, ज्यांना सच्चिदानंदाची प्राप्ती करायची आहे, ज्यांना आंतरिक विकास करून घ्यायचा आहे, त्यांना या मार्गावर निघण्यापूर्वी या सगळ्या गोष्टींची तयारी करावी लागते. ती तयारी त्यांनी करावी आणि मगच मार्गक्रमणा करावी, तेच योग्य ठरतं. नाही तर मग सुरुवात अगदी उत्साहाने होते. सुरुवातीचे काही दिवस, काही महिने, 1-2 वर्षही चांगलं जातं आणि नंतर मात्र माणूस त्याच्यातून बाहेर पडतो. ते झेपत नाही, कारण आधी पूर्वतयारी केलेली नसते, ना शारीरिक ना मानसिक. तयारी जर पूर्ण असेल तर मग माणूस कुठेही थांबत नाही, तो शेवटपर्यंत उत्तम पद्धतीने वाटचाल करतो. अहो, गुरु हे प्रत्यक्ष
आई आई म्हटलं जातं गुरूंना, गुरु माऊली म्हटलं जातं. अत्यंत प्रेमळ असतात, वात्सल्ययुक्त असतात. आई जसं लहान बाळाचं सर्वांगाने संगोपन करते तसं ते शिष्याला सांभाळत असतात. पण म्हणून त्याच्यामध्ये असणारे जे दोष असतात ते मात्र ते ठेवत नाही, ते काढून टाकतात. त्यावेळेला मात्र ते कठोर होतात आणि तेव्हा मात्र आपल्याला सांभाळावं लागतं, ते मात्र सहन करावं लागतं. आज आपण या ठिकाणी थांबूया. याच्यातला पुढचा भाग आपण उद्या पाहू. ओम श्री गुरुदेवाय नमः.